श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, यावर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा आलेला आहे का, त्याचं कोणता टायमिंग आहे, तसेच राहू काळात आपल्याला राखी बांधायची आहे का, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याचप्रमाणे यावर्षी चंद्रग्रहणाचं देखील सावट असणार आहे पौर्णिमेला. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व माहिती अगदी थोडक्यात मिळेल. श्री स्वामी समर्थ. राखी पौर्णिमा ही 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे. आपण ही राखी पौर्णिमा साजरी करणार आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक, विश्वासाचं आणि रक्षणाचं, संरक्षणाच्या भावनेचं सण आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची, तिला साथ देण्याची भावना व्यक्त करतो. हा सण अतिशय पवित्र आहे. रक्ताच्या नात्यापुरताच मर्यादित नसून प्रेम, आपुलकी, जबाबदारी आणि परस्परांबद्दल एक आत्मसन्मानाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. 2026 राखी पौर्णिमा ही 27 ऑगस्ट सकाळी 9:08 सुरू होणार असून ही पौर्णिमा 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 असणार आहे. उदयतिथीनुसार ही पौर्णिमा 28 ऑगस्टला असणार आहे आणि म्हणूनच राखी पौर्णिमा देखील 28 ऑगस्ट रोजीच साजरी करणार आहोत आपण. आता हा रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पंचांगानुसार राखी बांधताना भद्रा काळ हा टाळण्याची परंपरा आहे आणि बघा 2026 भद्रा काळ हा 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच संपलेला असणार आहे. त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम नाही. दिवसभरात तुम्ही राखी केव्हाही बांधू शकता. फक्त राहू काळ वगळता आपल्याला राखी बांधावयाची आहे. त्याचप्रमाणे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा 3 शुभ मुहूर्त दिलेले आहेत राखी बांधताना. तर या मुहूर्तामध्ये आपण राखी बांधू शकतो. ज्यांना या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे शक्य नाही, कुणाला काही अडचण असते, कुणी कामाला जात असतं किंवा बहीण भावाकडं बाहेरगावाहून येत असते, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार तुम्ही राखी बांधू शकता. फक्त राहू काळात तुम्ही राखी बांधू नका. ज्यांना शक्य असेल त्यांनी शुभ मुहूर्तावर जरूर राखी आपल्या भावाला बांधण्याचा प्रयत्न करा. ज्यांना जमणार नाही त्यांनी राहू काळ वगळता तुम्ही राखी बांधावी. आता राखी बांधण्याचे 3 शुभ मुहूर्त आहेत. तर ते कोणते शुभ मुहूर्त आहेत, तर 28 तारखेला राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त हा सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 असणार आहे. त्यानंतरचा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:14 ते दुपारी 1:05 असणार आहे. या दिवशी आपल्याला जो राहू काळ आहे, हा राहू काळ जो 1-1.5 तासाचा असतो, त्या 1-1.5 तासात आपल्याला चुकून ही राखी भावाच्या हातावर बांधावयाची नाही. तो राहू काळ वगळता आपल्याला राखी बांधायची. आता ही वेळ कोणती आहे, तर सकाळी 10:54 ते 12:02 राहू काळ असणार आहे. मग या काळात आपल्याला राखी बांधावयाची नाही. आता ही वेळ प्रत्येक ठिकाणी थोडीफार वेगवेगळी असू शकते. मग यानंतर यावर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहणाचं देखील सावट आहे. मग खगोलशास्त्रानुसार 28 तारखेला पौर्णिमेला चंद्रग्रहण असणार आहे, परंतु ते आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतातील लोकांनी कोणतेही नियम पाळण्याची काही गरज नाही, कारण ते चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. मग राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी कशी बांधावी, राखी बांधताना आपण औक्षण करताना कसं बसावं, तर आपल्याला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसावायचे नाही. तसेच ताटामध्ये काही वस्तू घ्यावयाच्या आहेत. त्या सर्व वस्तू आपण औक्षण करण्यासाठी ताटात ठेवायच्या आहेत. आता जे आपण ओवाळण्यासाठी ताट घेतो ते साधारणतः पितळचं, तांब्याचं किंवा चांदीचं घ्यावा. शक्य नसेल तर तुम्ही ते ताट स्टीलचं देखील घ्या, परंतु प्लॅस्टिकचं, कचकड्याचं ताट त्याचं वापर तुम्ही ओवाळण्यासाठी करू नका, कारण
त्याच्यातील निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह ऊर्जा ही येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्लॅस्टिकच्या ताटाचा वापर तुम्ही आवर्जून टाळा. आता सर्वप्रथम आपल्याला ताटामध्ये दिवा घ्यायचा आहे. तर तो दिवा कोणता घ्यायचा आहे? काही जण काय करतात की तो देवाजवळ जो आपण दिवा तेवत ठेवत असतो तोच घेतात. ते काय म्हणतात की 2 मिनटासाठी तर दिवा पाहिजे, पण तसं करायचं नाही. देवापासला दिवा उचलून आपल्याला ताटामध्ये घ्यायचा नाही. त्याच्यासाठी 2 वेगळे दिवे आपल्याला ताटामध्ये घ्यायचे आहेत, जेणेकरून दोन्ही वाती होतील. असं देवाजवळचा दिवा आपल्याला उचलून घ्यायचा नाही, वेगळा दिवा आपल्याला ताटामध्ये घ्यायचा आहे. ही चूक आपण करायची नाही. आपल्या देवघरात हा वेगळा दिवा असावा आणि ओवाळण्यासाठी तयार केलेला हा वेगळा दिवा असावा. वेगळा दिवा असतोच, प्रत्येकाच्या घरात एक्स्ट्रा दिवा असतोच. नंदीदीप हा असतो. तसेच निरंजन ही आपल्याला चांदीची घ्या, पितळेची घ्या किंवा कशाचीही घेऊ शकता. म्हणजे पितळची किंवा चांदीची किंवा स्टीलची तुम्ही निरंजन घ्यायचे आहे. तसेच आता निरंजन घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्यामध्ये आपल्याला 2-2 वाती ठेवायच्या आहेत निरंजनमध्ये. आणि आपण जे तेल वापरतो तेच तेल आपल्याला निरंजनामध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत. तसेच आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. सोन्याची वस्तू असेल तर सोन्याची वस्तू ठेवा. तुम्ही जर गोडधोड मिठाई वगैरे, पेढा वगैरे आणला असेल तर तो देखील तुम्ही त्या ताटामध्ये ठेवा. आता एखादा दागिना जर नसेल ऑप्शन करण्यासाठी तर एखादं कानातलं काढलं तरी, सोन्याची एखादी वस्तू असेल तरी देखील चालू शकते. त्यामुळे तुम्ही अंगठी वगैरे जर काय असेल तर ते देखील ऑप्शन करण्यासाठी घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला ताटामध्ये राखी देखील ठेवायची आहे. ती महत्त्वाची आहे. भावाला पाटावर बसवायचं आहे आणि तुम्हाला खालीच बसायचं आहे. तसेच त्याच्या डोक्यावर न विसरता तुम्हाला टोपी किंवा हातरुमाल ठेवायचा आहे. अगोदर कुंकू लावायचं आहे. कुंकू थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे. त्याच्यावर अक्षता आपल्याला चिटकवायच्या आहे आणि त्या थोड्याशा अक्षता आपल्याला डोक्यावर देखील टाकायचं आहे. जो 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे. भावाच्या डोक्यावरती ते 2 वेळा फिरवायचं आहे. त्याचप्रमाणे अंगठी असेल, अंगठी देखील 2 वेळा आपल्याला फिरवायची आहे. त्यानंतर सुपारी घ्या. सुपारी देखील तुम्हाला घ्यायची आहे. ती देखील भावाच्या डोक्यावरून संपूर्ण गोलाकार तुम्हाला फिरवायची आहे. आता भावाच्या चेहऱ्यावरून संपूर्ण गोलाकार एका बाजूने फिरवून घ्यायचे आहे. एकदा उजव्या बाजूने फिरवायचे आहे आणि नंतर दुसऱ्यांदा उलट्या बाजूने म्हणजेच डाव्या बाजूने तुम्हाला गोलाकार ती सुपारी फिरवायची आहे. नंतर ती ताटात ठेवायची आहे. पुन्हा डाव्या बाजूने उचलायची आणि पुन्हा डाव्या बाजूने फिरून पुन्हा ती ताटात टेकवायची आहे. आता अंगठी पण याच पद्धतीने तुम्हाला उचलायची आहे. अँटी क्लॉकवाईज आपल्याला क्लॉकवाईज सुरुवातीला फिरवायचे, नंतर अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहे. असं आपल्याला करायचं आहे. आता नंतर आपण जी मिठाई घेतलेली आहे, पेढा, साखर, तुमच्या यथाशक्ती जे काही असेल ते आपल्याला भावाला आपल्याला ते भरवायचं आहे. आता हे ऑप्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे भावाला. तसेच आपल्याला जी राखी बांधायची आहे ती राखी आपण घेऊन भावाच्या हातात ती बांधायची आहे. आता बहिणीने राखी भावाच्या हातावर बांधल्यानंतर भाऊ देखील तिला काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू तिला देतो. तसेच तिच्याबरोबर कायम राहण्याचे देखील तो वचन देतो. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.